Good morning, students. In our last lecture, we completed the poem from your semester second syllabus. Poem number third, entitled as Success is Counted Sweetest, written by the poetess Emily Dickinson. In this lecture, we are going to study the short questions based upon this poem. Question number first, what is the theme of the poem Success is Counted Sweetest? जी काही प्रस्तुत कविता आपण अभ्यासलेली आहे सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट नावाची, या कवितेची थीम काय आहे याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. द थीम ऑफ द पोएम इज दॅट सक्सेस इज व्हॅल्यूड मोस्ट बाय दोज हू हॅव फेल्ड. या कवितेची जी काही थीम आहे, जो काही आशय आहे, तो असा आहे की आयुष्यामध्ये यशाचं महत्त्व अशा लोकांनाच असतं जे वारंवार त्या ठिकाणी अपयशी होतात किंवा फेल होतात. अशाच लोकांना या ठिकाणी यश हे त्या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असतं. द स्पीकर युजेस द डाईंग सोल्जर ॲज समन हू लॉंग्ड फॉर सक्सेस बट कुडंट ग्रास्प इट. मग याचं उदाहरण जर द्यायचं झालं की बाबा सक्सेस हे अपयशी आलेल्या लोकांनाच किंवा फेल झालेल्या लोकांनाच का त्या ठिकाणी खूप अमूल्य असतं, त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर कवयित्री या कवितेमध्ये या ठिकाणी एका शोल्जरचं उदाहरण या ठिकाणी देते आपल्याला. जो शोल्जर, जो सैनिक त्या ठिकाणी बॅटलफील्डवरती, रणांगणावरती युद्ध लढण्याकरता गेलेला असतो, तो त्या ठिकाणी विजय मिळवण्याकरता गेलेला असतो. परंतु ज्यावेळेस त्या युद्धामध्ये त्या सैन्याचा पराभव होतो, तो सैनिक त्या ठिकाणी बॅटलफील्डवर मरणासन्न अवस्थेत पडतो. ही जी काही स्थिती असते त्या सैनिकाची, ती स्थिती म्हणजेच त्या ठिकाणी या गोष्टीचं एक उत्तम उदाहरण की ज्याला यश मिळवायची अपेक्षा असते परंतु तो त्या ठिकाणी अपयशी होतो, हे एका बॅटलफील्डवर मरणासन्न अवस्थेत पडलेल्या त्या सोल्जरच्या उदाहरणावरून कवयित्री आपली त्याचं महत्त्व यशाचं त्या ठिकाणी पटवून देताना दिसते. वेन पीपल ट्रूली डिझायर समथिंग अँड कॅनॉट रिट्रीव्ह इट, देअर डिझायर फॉर इट बिकम्स ग्रेटर. ज्यावेळेस आपण आयुष्यामध्ये खूप प्रयत्न करतो काहीतरी मिळवण्याकरता, काहीतरी बनण्याकरता, काहीतरी प्राप्त करण्याकरता, आणि ज्यावेळेस त्या गोष्ट आपल्याला मिळत नाही, ते आपण त्या ठिकाणी प्राप्त करू शकत नाही, ते यश आपल्याला येत नाही, त्यावेळेस ती गोष्ट मिळवण्याची इच्छा आणखीन आपली काय होते, प्रबळ होते. आणखीन आपण त्या ठिकाणी काय करतो, अधिकचा प्रयत्न करताना आपण त्या ठिकाणी दिसतो. दिस इज द थीम ऑफ दिस पोएम, द सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट बाय इमिली डिकेन्सन. द नेक्स्ट small question based upon this poem. What does success is counted sweetest by those who never succeed mean? जी काही कवितेची विषय आहे की सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट बाय दोज हू नेव्हर सक्सीड मीन, याचा अर्थ काय होतो की कोण्या लोकांना सक्सेस हे गोड असतं, ज्यांना यश मिळत नाही, याचा अर्थ काय होतो असं या ठिकाणी प्रश्न तयार होतो. याचा आन्सर, सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट बाय दोज हू नेव्हर सक्सीड. इन अदर वर्ड्स, याचा जो काही अर्थ आहे, यशाची गोडी ही खूप असते कुणाकरता, जे सतत अपयशी होतात अशांकरता. ह्याचा अर्थ जर सांगायचा झाला दुसऱ्या शब्दामध्ये तर तो आहे, सक्सेस इज मोस्ट व्हॅल्यूड अँड बेस्ट ॲप्रिशिएटेड बाय दोज हू नेव्हर हॅव इट. आणि याचाच अर्थ असा होतो की आयुष्यामध्ये जे यशाला खूप त्या ठिकाणी व्हॅल्यू देतात, महत्त्व देतात, परंतु फेल होतात, अशा लोकांचा त्या ठिकाणी यश प्राप्त करण्याची खूप लॉंगिंग किंवा तीव्र इच्छा असते, असा या कवितेतून सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट बट दोज नेव्हर सक्सीड मीन याचा अर्थ त्या ठिकाणी होतो. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट बाय दोज हू नेव्हर सक्सीड. आता जे काही मोजमाप आहे यशाचं, जे कधीच आपल्याला त्या ठिकाणी यशस्वी होताना दिसत नाही, मग असे लोकांकरता यश मोजण्याचं जे काही मोजमाप होतं ते कसं होतं असा प्रश्न या ठिकाणी साहजिकच तयार होतो. आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, बाय दोज हू नेव्हर सक्सीड. कुणाकरता, जे सतत अपयशी होतात, ज्यांना सारखा पराभव त्या ठिकाणी पाहावा लागतो,
अशा लोकांकरता यश हे खूप मोठी मौल्यवान गोष्ट असते. सो फर्स्ट अ समरी, सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट वी आर टोल्ड बाय दोज हू नेवर सक्सीड. आणि जे काही यशाची गोडी आहे ते आपल्याला कोण चांगल्या प्रकारे सांगू शकतात? जे अपयशी होतात तेच ह्या यशाची गोडी त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतात. इन अदर वर्ड्स, द आयडिया ऑफ सक्सेस इज मोस्ट डिझायर्ड बाय दोज हू नेवर अटेन इट. दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं तर यशाची जी काही कल्पना आहे ती कल्पना ज्यांना अपयश येतं असेच लोक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला समजावून सांगू शकतात असं कवयित्री या ठिकाणी पुढं सांगते. नेक्स्ट क्वेश्चन, वाय इज होप स्वीटेस्ट ड्युरिंग अ स्टॉर्म. समजा एखादं वादळ आहे, एखादी अडचण आहे, एखादं संकट आहे, अशामध्ये होप म्हणजे अपेक्षा किंवा इच्छा ही त्या ठिकाणी गोड का असते असा प्रश्न या ठिकाणी साहजिकच या कवितेमधून तयार होताना आपल्याला पाहावयास मिळतो. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, इंडीड द बर्ड्स सिंग्स स्वीटेस्ट इन द स्टॉर्म. खरोखरच आपण त्या ठिकाणी पाहतो एखाद्या पक्ष्यांचा जर त्या ठिकाणी गाताना आवाज आपल्या कानावर पडला तर तो मधुर आवाज आपल्या कानाला सुखकर वाटतो. मग कुठलंही अडचण असू देत, कुठलीही संकट असू देत, केवढेही वादळ त्या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये येत, असा जर सुखकर आवाज, एक मधुर आवाज आपल्या कानावर पडला तर तो त्या ठिकाणी आपलं दुःख, आपलं संकट त्या ठिकाणी काही प्रमाणात त्याचं निवारण करण्यामध्ये खूप मदत त्याची होत असते. इन अदर वर्ड्स, होप शोज इट्स इम्पॉर्टन्स इन टाइम्स ऑफ ॲडव्हर्सिटी अँड सिम्स टू गाईड पीपल थ्रू द ॲडव्हर्सिटी. दुसऱ्या शब्दामध्ये जर ह्याचा अर्थ समजून सांगायचा झाला तर जो काही होप आहे तो त्या ठिकाणी आपल्याला जी काही वाईट वेळ आहे त्या वाईट वेळेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक दिशा देण्याचं काम, त्याच्यावर फुंकर घालण्याचं काम हा त्या ठिकाणी होप करत असतो असं याचा अर्थ होतो दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर. अँड दो होप इज सो इसेन्शियल टू ह्युमन लाईफ, द ब्युटी ऑफ इट अकॉर्डिंग टू द पोएम इज दॅट इट रिक्वायर्स प्रॅक्टिकली नथिंग ऑफ पीपल. जरी आयुष्यामध्ये मानवी आयुष्य त्या ठिकाणी सुखकर करण्याकरता, मानवाला त्या ठिकाणी आपल्या आयुष्यामधले दुःख विसरण्याकरता होप हा त्या ठिकाणी खूप आवश्यक असणारी गोष्ट आहे. असं असलं तरी प्रात्यक्षिकरित्या किंवा त्याचा जर वास्तविक विचार केला गेला तर होप आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी लोकांना मदत करताना त्या ठिकाणी दिसत नाही असा या ठिकाणी आपल्याला या कवितेवरून अर्थ काढता येतो. द नेक्स्ट स्मॉल क्वेश्चन बेस्ड अपॉन दिस पोएम, व्हॉट इमेजेस आर यूज्ड इन सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट. या कवितेमध्ये, प्रस्तुत कवितेमध्ये कवयित्री इमिली डिकिन्सननं कुठल्या प्रकारच्या इमेजेसचा वापर या ठिकाणी या कवितेमध्ये केलेला आहे याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट इज अ लिरिक पोएम बाय इमिली डिकिन्सन रिटन इन 1859 अँड पब्लिश्ड अनॉनिमसली इन 1864. प्रस्तुत कविता सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट ही एक भावगीत आहे. या भावगीताचं लिखाण अमेरिकन कवयित्री इमिली डिकिन्सन यांनी केलेलं आहे आणि हे लिखाण 1859 मध्ये केलेलं आहे. आणि ही कविता या ठिकाणी 1864 मध्ये म्हणजेच त्या ठिकाणी निनावी, एनॉनिमसली म्हणजे निनावी, ज्या कवितेला कुठल्याही कवीचं किंवा कवयित्रीचं नाव नसणे त्याला इंग्रजीमध्ये ॲनॉनिमसली असं म्हटलं जातं. असं निनावी या कवितेची काय झालेले पब्लिकेशन झालेले किंवा प्रकाशन त्या ठिकाणी झालेलं आहे. द पोएम युजेस द इमेजेस ऑफ विक्टोरियस आर्मी अँड वन डाईंग वॉरियर टू सजेस्ट दॅट ओनली वन हू हॅज सफर्ड डिफीट कॅन अंडरस्टँड सक्सेस. या कवितेमध्ये कवयित्री त्या ठिकाणी जो काही विजयी सैन्य आहे आणि एक पराभूत सैन्यामधला एक सैनिक त्या ठिकाणी रणांगणावर काय करतोय, मरणासन्न अवस्थेत पडलेला आहे, या दोन इमेजेसचा त्या ठिकाणी कवयित्रीनं वापर केलेला आहे. आणि या दोन इमेजेस या ठिकाणी आपल्याला काय दर्शवितात, काय सूचित करतात तर आपल्याला या दोन इमेजेस या ठिकाणी आपल्याला दर्शवितात किंवा सूचित करतात की जो काही त्या बॅटलफील्डवरला
रणांगणावरला डाईंग स्टेटमध्ये मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेला जो काही सैनिक आहे त्याला खरोखरच यशाचं महत्त्व तो माणूस समजू शकतो, तो डाईंग सोल्जर्स त्या यशाचं महत्त्व समजू शकतो, हे या कवितेमध्ये वापरलेल्या इमेजेसवरनं आपल्याला या ठिकाणी समजतं. नेक्स्ट क्वेश्चन बेस्ड अपॉन दिस पोएम. कॅन टेल द डेफिनेशन सो क्लिअरली ऑफ विक्ट्री. The answer of this question, can tell the definition so clear of victory. In this poem, the loser knows the meaning definition of victory better than the winners. आता या प्रश्नाचा अर्थ या ठिकाणी आपल्याला लावायला या ठिकाणी कवितेनं सांगितलेला आहे किंवा या कवितेमधून असा प्रश्न या ठिकाणी तयार होतो. कॅन टेल द डेफिनेशन सो क्लिअर ऑफ विक्ट्री मीन्स हू कॅन टेल द डेफिनेशन सो क्लिअर ऑफ विक्ट्री. त्या ठिकाणी विजयाचं महत्त्व, विजयाची चांगल्या प्रकारची व्याख्या, स्पष्ट अशी व्याख्या कोण करू शकतो, असा या ठिकाणी प्रश्न या कवितेमधून या ठिकाणी तयार होताना दिसतोय. याचं उत्तर बघा. वन, हू कॅन टेल द डेफिनेशन सो क्लिअर ऑफ विक्ट्री. इन दिस पोएम द लुजर नोज द मिनिंग डेफिनेशन ऑफ विक्ट्री बेटर दॅन द विनर्स. प्रस्तुत कवितेमध्ये जो काही लुजर आहे, जो कोणी हरणार आहे, तोच फक्त विजयाची सुस्पष्ट अशी व्याख्या या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला समजावून सांगू शकतो. द इम्प्लिकेशन इज दॅट ही हॅज ओन धिस नॉलेज बाय पेईंग सो हाय अ प्राइस विथ द अँग्विश ऑफ डिफीट अँड विथ हिज डेथ. ह्याचाच अर्थ असा होतो की जो कुणी हे नॉलेज मिळवलेलं आहे, कशाचं नॉलेज, हरलेला आहे, हा जो अनुभव आहे, हे जे काही ज्ञान आहे, कशामधून मिळवले त्यानं, त्या डिफीटमधून, त्या पराभवामधून जे काही नॉलेज त्यानं मिळवलेलं आहे, तोच त्याचा अर्थ चांगल्या प्रकारे समजावू शकतो. कशाचा, यशाचं. कारण त्या लुजरनं, त्या जो कोणी डिफीट झालेला आहे, जो कोणी लूज झालेला आहे, त्याला एक खूप मोठी किंमत त्या ठिकाणी काय केलेली असते, मोजलेली असते. आणि त्याचा जो काही राग आहे पराजयाचा, आणि नंतर अल्टिमेटली ज्यावेळेस तो मरतो त्याची किंमत त्याला त्या ठिकाणी कळलेली असते, असं या कवितेवरून आपल्याला एक आपल्या निदर्शनास येतं. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ॲटिट्यूड ऑफ सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी असा तयार होतो, स्मॉल क्वेश्चन, की या कवितेचा जो काही एक अँगल आहे, एक दृष्टिकोन आहे, तो कुठल्या प्रकारचा आहे किंवा काय दृष्टिकोन या कवितेमधून कवयित्री आपल्यासमोर ठेवू इच्छिते. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, आय वुड से दॅट द टोन ऑफ सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट इज मॉर्नफुल. आता दिस इज द पर्सनल रिस्पॉन्स बेस्ड क्वेश्चन. या ठिकाणी प्रत्येकाचा रिस्पॉन्स हा वेगळ्या प्रकारचा असू शकतो, कारण हा पर्सनल रिस्पॉन्सचा या ठिकाणी प्रश्न आहे, स्मॉल क्वेश्चन आहे. पण एक जनरल असं उत्तर या ठिकाणी आपण तयार करू शकतो की ही कविता एक शोकगीत आहे, असं जर म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही. इट लॅमेंट्स द ॲग्नी ऑफ दोज हू सफर इन डिफीट, नॉट जस्ट वन्स बट ऑलवेज. आणि या कवितेमधून आपल्याला एक शोकगीत किंवा एक राग या ठिकाणी त्या ठिकाणी पाहावयास मिळतो. कोणाचा राग? जो व्यक्ती आयुष्यामध्ये सतत पराजित होत असतो, त्याला एक वेळेस नाही, असा कित्येक वेळेस त्याला पराभवाला सामोरं जावं लागलेलं असतं, असाच व्यक्ती त्या ठिकाणी काय करू शकतो, या यशाचं महत्त्व त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्या व्यक्तीला माहीत असू शकतं, असं यावरून, या कवितेच्या अभ्यासावरून आपल्याला समजतं. द नेक्स्ट क्वेश्चन, हू इज द स्पीकर ऑफ सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट. या प्रस्तुत कवितेमधला जो काही स्पीकर आहे, जो आपल्याशी संवाद साधतोय, तो कोण आहे, असा साहजिकच प्रश्न या कवितेच्या अभ्यासावरून आपल्याला या ठिकाणी तयार होताना दिसतोय. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, द टोन इज अनइमोशनल अँड इम्पर्सनल. आता या कवितेचा जर टोन आपण लक्षात घेतला, तो अनइमोशनल आहे, म्हणजे कुठलीही भावना या ठिकाणी कवयित्री ठेवू इच्छित नाही किंवा ठेवलेली नाही आहे, किंवा ही कुठल्याही प्रकारची कविता पर्सनल कविता नाही आहे, ही कशी इम्पर्सनल आहे. द स्पीकर इज रिपोर्टिंग अँड इंटरप्रेटिंग व्हॉट शी सीज बट रेफरन्स फ्रॉम एक्सप्रेसिंग सिम्पथी ऑर कंपॅशन. जो काही स्पीकर आहे या कवितेमध्ये, तो काय करतोय, आपल्याला रिपोर्ट करतोय आणि आपल्याला अर्थ समजावून
सांगतोय, जो काही तो पाहतोय त्याविषयी काय करतोय, तो रिपोर्ट करताना जे काय घडतंय किंवा त्याचा अर्थ लावताना आपल्या कवितेमध्ये त्या ठिकाणी दिसतोय. आणि त्याचबरोबर जे काही सिम्पती किंवा कम्पॅशन असतं, तोही त्या ठिकाणी जो डिफिटर आहे, जो कोणी लुझर आहे, त्याविषयी सिम्पती किंवा कम्पॅशन दर्शविताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय. ओनली फेल्युअर्स फुली अंडरस्टँड द मिनिंग ऑफ सक्सेस. आणि आयुष्यामध्ये जर तुम्हाला खरंच यशाचं गमक, यशाचं महत्त्व समजायचं असेल, तर जो माणूस आयुष्यामध्ये कित्येक वेळेस त्या ठिकाणी पराभूत झालेला आहे, ज्यानं दुःख बघितलेले आहेत, ज्यानं त्या ठिकाणी संकट बघितलेली आहेत, अशाच माणसाला यशाचं महत्त्व चांगल्या प्रकारे माहीत असू शकतं, असं या कवितेच्या अभ्यासावरून या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. डिकेन्सन अनाउन्सेस दिस थीम इन द फर्स्ट 2 लाईन्स. कवयित्री डिकेन्सन या कवितेच्या पहिल्या 2 ओळीमधून याची थीम आपल्या त्या ठिकाणी काय करते, सांगण्याचं काम करते. थीम सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट बाय दोज हू नेव्हर सक्सीड. या 2 ओळीमधूनच या कवितेचा जो काही थीम आहे ही आपल्या लक्षात येते. त्या 2 ओळी कवितेच्या कुठल्या आहेत, तर त्या आहेत सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट इज द फर्स्ट लाईन, बाय दोज हू नेव्हर सक्सीड. यशाची गोडी मधुरता कुणाला असू शकते, जे आयुष्यामध्ये कधीच यशस्वी होत नाहीत, अशाच लोकांना यशाची मधुरता असू शकते, असं कवयित्री या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सांगते, किंवा हा थॉट, हा विचार, ही कल्पना आपल्या वाचकांसमोर ठेवताना दिसते. द नेक्स्ट प्रोबॅबल स्मॉल क्वेश्चन बेस्ड अपॉन दिस पोएम इज हू इज द पर्पल होस्ट इन सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट. आता या कवितेमध्ये पर्पल होस्ट कोण आहे, असा प्रश्न या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून एक स्मॉल क्वेश्चन या ठिकाणी तयार होताना दिसतोय. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पल होस्ट इन लाईन 5. द पर्पल होस्ट इन लाईन 5 इज समवन हू वॉज नोबल अँड करेजियस. मग आता पर्पल होस्ट या जो काही फ्रेज कवयित्रीनं या कवितेमध्ये वापरलेली, याचा अर्थ काय आहे किंवा कुठल्या उद्देशानं ही फ्रेज या कवितेमध्ये कवयित्रीनं वापरली आहे, याचा अर्थ आपल्या या ठिकाणी समजून घ्यायचा आहे किंवा समजावून सांगायचा आहे. समवन हू वॉज नोबल अँड करेजियस, याचा अर्थ असा होतो, पर्पल होस्टचा काय होतो अर्थ, समवन हू वॉज नोबल अँड करेजियस. असा एखादा व्यक्ती, अशी एखादी व्यक्ती जी की नोबल आहे आणि करेजियस आहे. एकतर नोबल असली पाहिजे किंवा ती करेजियस असली पाहिजे, हा या कवितेमध्ये त्या पर्पल होस्टचा अर्थ त्या ठिकाणी अपेक्षित आहे. हावेवर दे डिडंट ऑलवेज सी द बेनिफिट्स फ्रॉम देअर अचिव्हमेंट्स. परंतु केवळ नोबल आणि करेजियस असून चालत नाही, तर त्या ठिकाणी आपण जे काही मिळवलं आहे, आपण जे काही प्राप्त केलेलं आहे यश, त्याच्यावर त्याला गर्व असता कामा नये. काही लोकांना यश मिळतं, परंतु त्या यशावर त्यांना काय होतो, गर्व, अहंकार त्यांच्यामध्ये निर्माण होताना दिसतो. हा नोबल आणि करेजियस पर्सनचा ॲटिट्यूड असता कामा नये, असा एक विचार या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. द होस्ट इज पर्पल आफ्टर बॅटल बिकॉज दे आर ब्लडी. आणि या कवितेमध्ये जे बॅटलफील्डवर एखादा सैनिक त्या ठिकाणी रक्तबंबाळ होऊन पडतो, तर त्याला उद्देशून सुद्धा हा पर्पल होस्ट हा जो काही फ्रेज आहे याचा वापर या कवितेमध्ये कवयित्री करते. द पीपल हू टूक द फ्लॅग आर द विनर्स. आणि या कवितेमध्ये पुढं कवयित्री सांगते की जे विजयाची पताका घेऊन काय करतात, मिरवतात, ते विनर्स असतात या ठिकाणी, असा विचार कवयित्री या कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवताना दिसते. These are some of the short questions based upon this poem. There are number of questions which can be prepared based upon this poem, but I think the core questions that we have been discussed in this lecture, and I hope the question which we have been discussed in this lecture will be asked in your examination. One of the question will be definitely asked in your examination. Do prepare for your study as well as for your examination point of view. I think it's enough for the day. I formally announce that this poem, The Success is Counted Sweetest by Emily Dickinson, comes to an end here, as well as I announce here that this unit poetry section has also comes to an end here. In our next lecture we will start a fresh unit from your syllabus. Thank you once again for being with me. Thank you.